the valley of the shadow of death, I take a look at my life and realize that... नमस्कार. ग्राहकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन प्रत्येक बँक अथवा फायनान्स कंपनी लोन प्रोडक्ट्स तयार करत असते. जसं की तुम्ही प्लॉट घेत असाल तर प्लॉट परचेस लोन, घर बांधकाम करत असाल किंवा घर खरेदी करत असाल तर त्यासाठी होम लोन, जर तुमचं घर अगोदरच तयार असेल तर त्यासाठी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी किंवा मॉर्गेज लोन, तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर त्यासाठी कार लोन, टू व्हीलर खरेदी करायची असेल तर टू व्हीलर लोन, छोट्या मोठ्या आर्थिक गरजांसाठी पर्सनल लोन तर आहेच, व्यापाऱ्यांसाठी बिझनेस लोन आहे, त्याशिवाय गोल्ड लोन आहे, एज्युकेशन लोन आहे, उद्योजकांसाठी मशिनरी लोन हे देखील बँकांचं प्रॉडक्ट आहे. हे सर्व कर्ज साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना सहज उपलब्ध करून देतो. मागील 20-25 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत असताना असं लक्षात आलं की बहुतांश ग्राहक कर्ज घेताना बऱ्याच वेळा शॉर्टकटचा वापर करतात. एखादं घर खूप मोक्याच्या ठिकाणी असतं पण त्याची रजिस्ट्री नसते किंवा पीआर कार्ड नसतं किंवा बांधकामाची परवानगी, बांधकामाचा नकाशा नसतो, त्या ठिकाणी येणे आणि लेआउट देखील झालेलं नसतं, पण घर खूप छान आहे, मोक्याच्या ठिकाणी आहे. मग अशा वेळी गृहकर्ज किंवा होम लोनच्या ऐवजी पर्सनल लोन किंवा बिझनेस लोनचा पर्याय निवडण्यात येतो. असं करणारे 70 ते 80% लोक या ना त्या कारणाने अडचणीत येतात. अडचणीत येण्याचं पहिलं कारण म्हणजे पर्सनल लोन किंवा बिझनेस लोनचा व्याजदर हा होम लोन पेक्षा जास्त असतो. कारण पर्सनल लोन किंवा बिझनेस लोन हे अनसेक्युअर्ड लोन आहे, त्यामुळे त्याचा व्याजदर जास्त असतो. तसंच पर्सनल लोन आणि बिझनेस लोनची मुदत ही होम लोनच्या मुदतीपेक्षा कमी असते, त्यामुळे होम लोनचा हप्ता जास्त येतो, जो बऱ्याच जणांना जड जातो. हे झालं बँकेचा व्याजदर आणि लोनचा टर्म पिरियड याच्या बाबतीत. मात्र प्रॉपर्टी देखील लीगली क्लिअर नसते. बऱ्याच वेळा ग्राहक घर खरेदी करतो आणि नंतर शासनाची कारवाई सुरू झाली की सगळंच गाडं फसतं. असे प्रकार बऱ्याच ठिकाणी झालेले आम्ही पाहिले. त्यामुळे जर तुम्ही घर घेत असाल किंवा घर बांधत असाल तर त्यासाठी होम लोन घेतलेलं चांगलं. मागच्या आठवड्यात एक ग्राहक भेटले, 80 लाख रुपयांचं घर घेतात. उत्पन्नानुसार त्यांना ओढून ताणून 40 लाख रुपये गृहकर्ज होऊ शकतं. मात्र साहेबांना 60 लाख रुपये कर्ज हवं होतं. त्यांनी त्यांच्या काही मित्रांचा सल्ला घेतला आणि जे घर खरेदी करायचंय त्याच्यासाठी गृहकर्ज न घेता मॉर्गेज लोन घेण्याचं त्यांनी ठरवलं. म्हणजे 60 ते 70 लाख रुपये लोन सहज होईल असं ते मला सांगू लागले. मोठे आर्थिक निर्णय घेताना 4 मित्रांचा सल्ला अवश्य घ्यावा, पण ते मित्र या क्षेत्रातले जाणकार असावेत. साहेब जे घर खरेदी करायला निघालेत ते घर खरेदी करायच्या अगोदर त्यांना कुठलीच बँक अथवा कुठलीच फायनान्स कंपनी मॉर्गेज लोन देऊ शकत नाही. तसंच विक्रेताला त्याच्या घराची पूर्ण किंमत मिळाल्याशिवाय तो त्याचं घर कुणाच्याच नावावर करून देणार नाही. शिवाय तुमचं उत्पन्न आणि घराची किंमत यापैकी जितकं कमी कर्ज होत असेल तेवढंच कर्ज बँक देत असते. म्हणजे तुम्ही जर 1 कोटी रुपयांचं घर घेताय पण तुमच्या उत्पन्नानुसार तुमची कर्ज पात्रता जर 20 लाख रुपयांची असेल तर तुम्हाला 20 लाख रुपयेच मिळतील. या उलट जर तुमची कर्ज पात्रता 1 कोटी रुपयांची आहे पण तुम्ही 20 लाखाचंच घर घेताय तर तुम्हाला 20 लाखाच्या 80 ते 90% इतकंच कर्ज मिळू शकतं. तुम्ही जर प्लॉट किंवा घर खरेदी करत असाल तर ही महत्वाची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. अशाच महत्वाच्या माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. आमच्यासोबत तुम्ही चर्चा करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.